छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने बारामती उपचुनाव पर खुलकर बात की। पाटिल ने बारामती उपचुनाव निर्विरोध होने पर जोर देते हुए कांग्रेस को अपनी उम्मीदवारी पीछे लेने की सलाह दी। आगे पाटिल ने राहुरी चुनाव, सेक्स बाबा, अशोक खराज जैसे मुद्दों पर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। सुनिए विस्तृत बयान राधाकृष्ण विखे पाटिल इनका। काही खरं म्हणजे त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे। ज्या परिस्थितीतून ते आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी भूमिका घेत नाही। त्यांचा दोष नाही आहे। मला वाटतं पक्ष नेतृत्वापासूनच आता पक्षाला जी घरघर लागलेली आहे त्याची ती अधोगती आता स्पष्ट दिसते। एवढा मोठा दारुण पराभव त्या निवडणुकीत त्यांचा होणार आहे, म्हणजे मग शेवटी पक्षाच्या दृष्टीने ते त्यांनाच ठरवलं पाहिजे की ती योग्य अयोग्य आहे, परंतु त्यांनी माघार घ्यावी अशीच त्यांना या निमित्तानं माझं आव्हान आहे। अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा एक दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते। निश्चितपणे पण अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे माघार घेईल अशी मला खात्री आहे। अशी चर्चा पण आहे की राष्ट्रवादी देखील काँग्रेससोबत बोलण्यासाठी कमी पडली, ते त्यांच्यासोबत बोलूच शकले नाही किंवा त्या संदर्भात त्यांनी चर्चाच केली नाही। याची कल्पना मला नाही, कारण मी छोटी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझा काही फारसा संबंध नाही आहे। आता स्थानिक पातळीवर काय घडलं काय नाही, पण आता मला वाटतं सगळ्याच नेते मंडळींनी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध करावी। मला वाटतं काँग्रेस पक्ष लोक भावनेत विचार करेल असं वाटतं मला। काँग्रेसची वक्तव्य आहेत आता पार्थ पवार बाबत जे बोलले काँग्रेसमध्ये चाललंय काय असं सगळे प्रश्न निमित्तानं उपस्थित होतात। पार्थ पवार सडकून टीका केली आहे। मी म्हटलं ना की पक्षाच्या नेतृत्वापासून शेवटी जी संदिग्धता नेहमीच होते, कोणत्याही विषयामध्ये गांभीर्य नसलेला तो आता पक्षाची प्रतिमा काँग्रेस पक्षाची झालेली आहे, हे मात्र दुर्दैव आहे। आता त्यातून मग आता कोणावर टीका करून जर त्यांना असं वाटत असेल की आपल्याला फायदा होईल, त्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु हे दुर्दैव आहे की त्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये काँग्रेस पक्षानं।